साताऱ्यात उंबरकर कोयता गँगवर पोलिसांचा धडक बडगा, सदर बाजारातून काढली धिंड। सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या उंबरकर कोयता गँग टोळी विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतले। या कारवाईनंतर शहरातील गजबजलेल्या सदर बाजार परिसरातून आरोपीची धिंड काढण्यात आल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होतोय। माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सातारा शहरातील चिंतामणी ऑटो गॅरेजच्या मालकावर संबंधित टोळीनं हल्ला केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच अनुषंगानं पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं फिरवत आरोपींना अटक केली। संबंधित टोळी विरोधात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती असून त्यांच्या वाढत्या दहशतीमुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस यांनी विशेष पथक स्थापन करून नियोजनबद्ध कारवाई केली। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत शहरातून धिंडा काढत कायद्याचा धाक दाखवला। सदर बाजारमधील व्यापाऱ्यांनी या कारवाईचा स्वागत करत गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे। पोलीस प्रशासनानं गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणती माफी दिली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचं सांगितलं आहे। या धडक कारवाईमुळे साताऱ्यात उंबरकर कोयता गँगची दहशत मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आपण मागे जे बघता ते चिंतामणी ऑटोचे जे मालक आहेत त्यांच्यावर काही दिवसापूर्वी कोयत्याने हल्ला झालेला होता। त्या हल्ल्याच्या अनुषंगानं जो 307चा जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला होता, त्यातील आरोपींना आम्ही तपासादरम्यान ताब्यात घेतलेलं होतं। त्यामध्ये उंबरकर गँगचा समावेश होता। सुपारी घेऊन त्यांनी हे जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या अनुषंगानं यातील आरोपी जे आहेत सगळ्या PCR मध्ये आहेत, त्याच्यावरून जे घटनाक्रम होता त्यांनी म्हणजे कट रचण्यापासून दुकानाची रेकी करून सगळे हे म्हणजे हल्ला करेपर्यंतचा जो घटनाक्रम होता, त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने पूर्ण घटनाक्रम आणि मार्ग हे आरोपींच्याकडून आपण खातरजमा करून घेतलेला होता, जेणेकरून जे आम्ही फुटेज घेतलेलं आहे ते फुटेज आणि त्याच्याशी मॅच होतं का हे आम्हाला बघून खात्री करायची होती। त्या अनुषंगानं आपण त्यांच्याकडून ती घटनास्थळ आणि रूट जो आहे तो खात्री करून खातरजमा करून घेतलेला आहे। एकूण किती आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आपण? सध्या आपल्याकडे 6 आरोपी आहेत आणि यात आणखी 2 आरोपी फरार आहेत, 3 आरोपी फरार आहेत, त्यांचा आपण शोध घेत आहोत। आणि याच्यामध्ये सुपारी देण्याचा काही विषय होता का? सुपारी देऊन हाही घटनेत जो जखमी आहे त्याच्या नातेवाईकांच्या बरोबर जमिनीचा वाद होता, त्या वादातून यांचे नातेवाईक आहेत आपल्या गुन्ह्यातला आरोपी क्रमांक 1 आहे, त्यानं या उंबरकर गँगला सुपारी दिलेली होती। नातेवाईक ताब्यात आहे? नाही, तो फरार आहे, त्याचा शोध घेत आहोत आपण। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।